नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल आपण एक जी आर बघितला होता. त्याच्यामध्ये 2264 कोटी रुपयासाठी निधीची तरतूद होती आणि हा एक जी आर आहे राज्यामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाचं झालेल्या नुकसानीकरता मदत देण्याकरिता निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाचा हा नियम आहे. नियम काय सांगतो ते आपण बघणार आहोत. शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातनं माहिती मिळणार आहे. बघा काय म्हणतोय की प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलंय की जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकाचं झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांच्याकडून संदर्भ क्रमांक 5 ते 10 पत्रान्वये निधी मागण्यास प्रस्ताव शासनाने प्राप्त झालेले आहेत. आता शासन निर्णय काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर जिल्ह्यासाठी आहे. तर या कालावधीत जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचं नुकसान झालं होतं. यासाठी राज्य शासनाकडनं निधी मंजूर झाला आणि या निधीची रक्कम आहे 24,63,94,000 रुपये. 24,63,94,000 रुपये एवढी निधी हे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन विभागांसाठी आहे. याच्यात आता त्यांच्या सांगण्याप्रमाणे काय तर या शासन निर्णयाबाबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीनुसार अथवा आवश्यकतेनुसार पूर्वनियोजितद्वारे तरतूद उपलब्ध घेऊन वित्त विभागाने दिनांक 28/10/2025 च्या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून दिलेल्या माहिती प्राधिकरणाच्या सुविधेअंतर्गत निधी उपलब्ध संदर्भात कार्यवाही करण्याबाबतचा आहे. आता याच्यामध्ये जे काही नियम अटी आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता आपण परत जी आर नाही वाचणार. याच्यामध्ये खाली त्यांनी कोणत्या जिल्ह्याला किती आहे हे देखील इथे दिलेलं आहे आपल्याला. नागपूर विभाग आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये धाराशिव जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर असे हे टोटल 6 जिल्हे याच्यात आहे मित्रांनो. 6 जिल्ह्यांसाठी आहे. आता याच्यात जी काही रक्कम आहे ती टोटल 24,63,00,000 रुपये. याच्यामध्ये धाराशिवसाठी 10 कोटी दिले आहेत, हिंगोलीसाठी 6 कोटी आहेत, छत्रपती संभाजीनगरसाठी 6 कोटी आहेत. तर बाकीचे जे आहेत ते वर्धासाठी 80 लाख रुपये, नागपूर 8 लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 19 लाख रुपये, भंडारा जिल्ह्यासाठी 38,000 रुपये, म्हणजे 4 शेतकरी बाधित आहेत फक्त याच्यासाठी, आणि भंडारा 38. हे टोटल असं इथे शेतकऱ्यांची बाधित संख्या पण दिली आहे, बाधित हेक्टर दिलं आहे. आणि कालावधी कुठला आहे? सप्टेंबर ते जून. मग याच्यामध्ये जुलै देखील आला, ऑगस्ट देखील आला. या पद्धतीने हा जी आर काढलेला आहे मित्रांनो. हे जे काही जी आर निघत आहे याचे जे काही पैसे आहेत हे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणे हीच आता शेतकऱ्यांची अपेक्षा उरली आहे. तत्पूर्वी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.